कॅम्प मॅक्स मुंबई आणि पुण्याजवळील एक अशी जागा जिथे तुम्ही कायाकिंग करू शकता, ॲडव्हेंचर करू शकता, अनलिमिटेड फूडसोबत बहारदार गाण्यांवरती मित्रांसोबत मजा करू शकता. तर या भन्नाट कॅम्पिंग प्लेसवरती कसं जायचं हे जर जाणून घ्यायचं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. कॅम्प मॅक्स कालोटे येथे असलेली ही एक कॅम्पिंग प्लेस आहे. खोपोली रेल्वे स्टेशनपासून जवळजवळ अर्ध्या तासावर असलेली ही जागा एक अतिशय सुंदर असं पिकनिक स्पॉट आहे. तर बेसिकली आपण आज आपल्या पिकनिकला चाललो आणि पिकनिकला जाण्यासाठी आपण ही बस केलेली आहे. सहलीला 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 जाया सहलीला. तर पटकन आता आपण आपल्या बसमध्ये चढूया आणि आपल्या पिकनिकला सुरुवात करूया. तर आता आपली बसमध्ये धमाल मज्जा करून झाली आहे आणि आता आपण आलोय कॅम्प मॅक्सच्या बाहेर. यो ब्रो, हॅलो, चलो. तर आम्हाला कोणालाच माहीत नाही ही जागा आतून कशी आहे, त्याच्यामुळे आम्ही आमच्यासोबत खेळण्याचं सगळं साहित्य घेऊन आलोय. फायनली आपण एवढं लांब क्रिकेट खेळायला आलो आहोत. येस ब्रो. तर आता आपण आलो आहोत कॅम्प मॅक्सच्या रजिस्ट्रेशन काउंटरच्या इथे. तर इथे आपल्या सगळ्यांना आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे. सो रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि आता आपण चाललो कॅम्प मॅक्सच्या आतमध्ये. आणि एक सरप्राईज गोष्ट कळली आहे की आपल्याला कॅम्प मॅक्सच्या आतमध्ये जाण्यासाठी बोटने जायचं आहे. सो आपण आता आपली बोट करतो आणि बोटने आपल्याला आपल्या मेन प्लेसवरती म्हणजेच आपल्या कॅम्प मॅक्सवरती जायचं आहे. सो तुम्ही समोर बघू शकता की कसला भन्नाट व्ह्यू आहे आणि तुम्ही जस्ट इमॅजिन करा की मुंबईच्या किंवा पुण्याच्या आजूबाजूला एवढी बेस्ट जागा आहे. ही आपली छोटीशी बोट आहे आणि आपल्याला बोटने आपल्या या छोट्याशा नदीच्या, तलाव नदी काही म्हणू शकता, आपल्याला त्या नदीच्या त्या बाजूला म्हणजे दुसऱ्या बाजूला जायचं आहे. तर चला जाऊया त्या नदीच्या दुसऱ्या बाजूला आणि बघूया कॅम्प मॅक्स कसं आहे. तर नाही गिरेगा. तर आपण ही आता नदी क्रॉस करून दुसऱ्या बाजूला आलेलो आहोत आणि समोर तुम्हाला दिसतंय ते कॅम्प मॅक्सचं गेट आहे आणि इथून आता आपल्याला आत जायचं आहे आणि संपूर्ण कॅम्प मॅक्स जे आहे ते एक्सप्लोअर करायचं आहे. अतिशय सुंदर व्ह्यू दिसतो इथून, खूप मस्त दिसतो आहे व्ह्यू. समोर नदी आहे, आपली सगळे मित्रमंडळी येत आहेत. सो नदीच्या त्या बाजूला आता आपण रजिस्ट्रेशन केलं आणि ह्या बाजूला चेक इन आहे. सो इथे सगळं पेमेंट किंवा पेआउट करून आपण आतमध्ये यायचं आहे. मला जे समोर दिसत आहेत ते ग्लास टेंट आहेत, म्हणजे तुम्ही हे टेंटसुद्धा इथे बुक करू शकता नाईट्ससाठी. या ग्लास टेंटचा रेंट किंवा छोट्या टेंट्सचा रेंट किती आहे किंवा काय आहे ते तुम्ही कॅम्प मॅक्सच्या ऑफिशियल वेबसाईटवरती बघू शकता किंवा इथे डिरेक्ट कॉल करून सुद्धा इन्क्वायरी करू शकता. तर आपण आता आतमध्ये जाऊया, पुढे जाऊया कॅम्प मॅक्स बघायला. ॲक्च्युली जागा खूप मोठी आहे, परंतु इथे प्रत्येक ठिकाणी असे साईन बोर्ड्स लावले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ही जागा एक्सप्लोअर करणं सोपं जातं. तर आता आपण लॉकर रूमच्या दिशेने चाललो आहे, जिथे तुम्ही तुमच्या बॅग्स किंवा काही वस्तू असतील ह्या सगळ्या तुम्ही या लॉकर्समध्ये ठेवू शकता. तर आता आपण कॅम्प मॅक्सच्या वरच्या फ्लोअरला आलो आहोत आणि वरती आल्या आल्या आपलं स्वागत करण्यासाठी हे छान असे पॅरेट्स आहेत. तर हे इथून हलत नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही त्यांना किती वेळ बघू शकता. समोर तुम्हाला जो दिसतो तो कॅम्प मॅक्सचा कॅफेटेरिया आहे. इथेच तुम्हाला तुमचं लंच किंवा डिनर किंवा ब्रेकफास्ट हे सगळं तुम्हाला इथेच डिलिव्हर केलं जातं. तर खूप जास्त भूक लागली आहे, आपण सकाळी निघालो आहे, त्याच्यामुळे आपण आपला पहिला ब्रेकफास्ट करून घेऊया. तर आता आपला गरमागरम ब्रेकफास्ट सुरू झालेला आहे आणि हा ब्रेकफास्ट पूर्णपणे अनलिमिटेड आहे. ब्रेकफास्टमध्ये पोहे, इडली, मेदूवडा, सँडविच असे बरेच पदार्थ आहेत. सो आपण सगळे थोडे थोडे टेस्ट करणार आहोत. 4 दे. दुपारच जेवणार आपण डायरेक्ट बस. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. तर आता आपला छान ब्रेकफास्ट झाला आहे आणि इथे काही ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज आहेत. तर आता आपण त्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी जाणार आहोत. बघून तर ॲडव्हेंचरस वाटत आहेत, सो करूनसुद्धा बघूया.
डिफिकल्ट है। ऐसे कौन डराता है? इनको डराओ मत, पहले से डरे हुए हैं। रियलिटी चेक। उसके आगे वहाँ पे भी ऑप्शन है आपके पास, वहाँ से आप स्किप कर सकते हो अगर डर लग रहा है। नीचे बीम है, बीम से आप नीचे से आ सकते हो क्योंकि आप एंजॉय करने आए हो और इंजरी लेके नहीं जाना। राइट राइट। एक बार ट्राई करना, अगर होता है तो करिए, नहीं होता है तो फिर नीचे से होता है कहिए, होता है कहिए। करेंगे करेंगे करेंगे। We can do this. Yes, 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 yes. हाउस द जोश। आप लोग मेरा रिकॉर्ड ब्रेक करोगे। ओ, आपका रिकॉर्ड 3 मिनट 40 सेकेंड। अच्छा, जल्दी भी करना है। ओ अच्छा। पूरा 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 वापस आपको भेजेंगे। तर फायनली आपल्यामधल्या 4 मित्रांचा हा ॲडव्हेंचर चालू झाला आहे. खालून बघतानाच हा ॲडव्हेंचर सोपा दिसतो आहे, पण प्रत्यक्षात वरती जाऊन करताना किती कठीण आहे ते सांगता येत नाही. बिकॉज हा लेवल वाईज आहे. इथून वरती जायचं आहे, इथून प्रत्येक ठिकाणी वरती जायचं आहे. तर बघूया कसं वाटतं ॲडव्हेंचर करून. तर फायनली आता आपली बारी आली आहे आणि तुम्ही खाली बघू शकता आपल्याला वरती हार्नेस बांधला आहे, पण स्टील ह्या रोपवरून या रस्सीवरून चालताना खूप जास्त भीती वाटते. तरी आता आपण जास्त वरती नाही आहोत, आपण खूप जास्त खालीच आहोत, पण भीती वाटते आहे चालताना. हात थरथरत आहेत आणि इथून पुढे अजून टफ होत जाणार आहे. मला वाटत नाही आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू. चलो बघूया. जस्ट कसा बसा आता आपला फक्त पहिला ॲडव्हेंचर क्रॉस झाला आहे आणि इथून पुढे अजून वरती हा ॲडव्हेंचर आहे पूर्णपणे. 5 minutes later. One hour later. तर याशिवाय सुद्धा बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं की शूटिंग आणि त्याच्यानंतर रॅपलिंगसुद्धा इथे तुम्ही करू शकता. मी आणि माझा मित्र जीत आता आम्ही इथे रॅपलिंग करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. बघूया कसं काय होतं, हा एक्सपिरियन्स कसा वाटतो आहे. नाईस. मिनटात आता आमचा हा सुद्धा ॲडव्हेंचर करून झाला आहे आणि आता मी खूप जास्त थकलो आहे. सो सगळ्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करून झाल्याच्यानंतर आता आपण पुन्हा आपल्या कॅफेटेरियामध्ये आलेलो आहोत. सो इथे आता फायनली ऑर्केस्ट्रा बँड सुरू झालेला आहे आणि ऑलमोस्ट सगळे लोक याच्यावरती वाईब करत आहेत. तर थोडी आपणही करूया. Shine is alive,
बेस्ट मोमेंट असतात मित्रांसोबतचे ते तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. ह्या जागेवरती तुम्ही इथे सेलिब्रेट करू शकता. आम्हीसुद्धा इथे खूप जास्त हे मोमेंट सेलिब्रेट केले. जर व्हिडिओ इथपर्यंत बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओच्या खाली एक छानशी कमेंट करा आणि तुम्हालासुद्धा या जागेवरती यायला आवडेल का, कॅम्पबॅक्समध्ये यायला आवडेल का हे सुद्धा नक्की सांगा. चला पुढचं ठिकाण बघूया आता आपण. तर आता आपलं अनलिमिटेडवाला लंच करून झालेलं आहे आणि आता आपण खाली आलो आहोत. हा फार्म आहे इथे क्रिएट केलेला. ह्याच्या आतमध्ये त्या लोकांनी बरेच ॲनिमल्स किंवा बर्ड्स ठेवलेले आहेत जे तुम्ही इथे येऊन बघू शकता. रेअर बर्ड्स असतील किंवा रेअर ॲनिमल्स असतील ते त्यांनी इथे ठेवलेले आहेत. तर ते तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. ॲज अ झू तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. हे सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट आहे. सो ह्या जागी पण तुम्ही नक्की भेट द्या. ही सुद्धा जागा कॅम्पबॅक्सच्या आतमध्येच आहे, त्याच्यामुळे इथे तुम्ही छान फिरण्यासाठी संध्याकाळच्या वेळी येऊ शकता. शिवाय कॅम्पबॅक्समध्ये हे खूप सारे टर्फ्स आहेत. ते तुम्ही फुटबॉल खेळू शकता, क्रिकेट खेळू शकता आणि बोर्ड गेमसुद्धा खेळू शकता, जसं की पोल असेल किंवा मग चेस असेल, कॅरम असेल, असे बरेच सारे खेळ तुम्ही इथे खेळू शकता. सो बेसिकली ओव्हरऑल एन्जॉयमेंटची जागा आहे. 2 दिवसासाठी तुम्ही येऊ शकता. आणि आता आपला अजून एक शेवटचा टास्क बाकी आहे, शेवटची गोष्ट बाकी आहे, ती आता आपण इथे करणार आहोत. ते म्हणजे कायाकिंग. आपण सकाळी जी नदी क्रॉस करून आलेलो आपण त्याच नदीमध्ये आता कायाकिंग करणार आहोत. माझा स्वतःचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. सो बघूया कसा असेल हा एक्सपिरियन्स. हाय मीनाक्षी, फर्स्ट ब्लॉग. हाँ मेरे ब्लॉग में आ रही है तू. एक हाथ से कायाकिंग. हाँ ओके. समोर जो सनसेट बघतोय आम्ही तो खूप जास्त बेस्ट आहे. भर नदीच्या मध्ये, खोल नदीच्या मध्ये बसून आम्ही हा सनसेट बघतोय. शांततेत हा सनसेट बघतोय आणि इट वॉज अ अमेझिंग एक्सपिरियन्स बिकॉज खूप जास्त छान आहे. आणि तुम्ही बघू शकता की पूर्ण आम्ही किनाऱ्यापासून किती लांब आलो आहे हा सनसेट बघायला आणि खूप जास्त बेस्ट सनसेट आहे हा. आणि हा सनसेट मी आयुष्यात कधी विसरणार नाही आहे. हा एक्सपिरियन्स कधीच विसरणार नाही आहे. मजा मस्ती करण्यामध्ये आजचा दिवस कसा गेला कळलंच नाही. सो जर तुम्हाला इथे स्टे करायचं असेल तर ही जागा खूप चांगली आहे. 2 दिवसाचा जर तुम्हाला ट्रिप प्लॅन करायचं असेल तर ही जागा खूप चांगली आहे. तुम्हाला जर मित्रांसोबत मजा करायची असेल तर ही जागा खूप जास्त चांगली आहे. तर ह्या जागेवरती नक्की भेट द्या. आणि हा ब्लॉग मी आता इथे संपवतो आहे. सो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ शेअर नक्की करा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, स्टे ट्यून.